दिवसांपूर्वी शरद पवारांनी एक पोस्ट लिहिलेली होती, जे उद्योग बाहेर जातात या संदर्भामध्ये शरद पवारांनी भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकणच्या दौऱ्यावर आहेत. काय काय घडलंय नेमकं चाकण दौऱ्यात? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की चाकण औद्योगिक वसाहत ही ऑटो सेक्टर मधील सर्वात महत्वाची आणि भारतातील महत्वाच्या शहरांपैकी एक औद्योगिक वसाहत आहे. आणि या औद्योगिक वसाहतीची जर रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे कामगार असेल, उद्योजक असेल, त्यांना आपल्या उद्योगाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागतोय. त्यातच वाहतूक कोंडी सारख्या समस्यांमुळे अनेक अपघात घडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरं तर रोहित पवार असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांनी खरं तर या गोष्टीची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. आणि आज शासन प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री स्वतः उदय सामंत हे खरं तर आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. येथील अधिकारी, MIDC अधिकारी असतील, गृह विभाग असेल, सर्वच अधिकारी, कलेक्टर असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लवाजमा दाखल झालेला आहे. आणि त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी प्रामुख्यानं या गोष्टीवरती चर्चा विनिमय करून या उद्योग समूहाला कसं वातानुकूलित वातावरण मिळेल किंवा अनुकूल वातावरण मिळेल, येथील उद्योगांना एक खिडकी अंमलबजावण्याचा प्रकार होतो की काय, आता अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि सिद्धेश, याच चाकण औद्योगिक परिसरानं अनेक कामगारांना रोजगार दिलेला आहे. आणि जर 20 कंपन्यांचं स्थलांतर झालं तर जवळपास 5,000 कामगार बेरोजगार होण्याची वेळ आता येऊन ठेपलेल्या आहे. अशा परिस्थितीमध्ये शासन प्रतिनिधी म्हणून उद्योग मंत्री श्री उदय सामंत हे आज खरं तर भेट दिलाय. प्रत्यक्ष त्यांनी पाहणी केलेली आहे, परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्योगातील विभागातील अनेक अधिकाऱ्यांशी ते आता चर्चा करणार आहे आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतील. नक्कीच. धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.